टाईटली अटॅचमेंट असते इन बिटवीन टू सेल. टाईटली अटॅचमेंट असते इन बिटवीन टू सेल्स. झोन ऑफ फ्लुएन्स बरोबर. कुठे असतात इपिथेलियल सेल आणि कुठे इपिथेलियल सेल्स ऑफ स्किन अँड ब्लड व्हेसल. प्रोटीन्स असतात आपण म्हटलं की ऑक्लोडिन जंक्शनल ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड गॅप जंक्शन. टाईट जंक्शन टाईट अटॅचमेंट स्किन. तसंच दुसरं जे आपलं गॅप जंक्शन आहे आपलं हार्ट. त्याच्या दोन इंटरकॅरेक्टर्स कम्युनिकेट इच अदर विथ द गॅप जंक्शन. गॅप जंक्शन आहे आणि त्याच्या अटॅच ते इंटर कम्युनिकेट करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲडेरन्स जंक्शन. ॲडेरन्स जंक्शन बघा नेक्स्ट. हे सुद्धा लॅटरल सरफेसवरती आहे. म्हणजे गॅप जंक्शन आणि ॲडेरन्स जंक्शन बोथ आर ऑन लॅटरल सरफेस. लॅटरल सरफेस ऑफ सेल. द फ्रंट इज द लॅटरल सरफेस ऑफ सेल. तुम्हाला माझ्या लक्षात ही एक सेल आहे, ही एक आहे, ही एक आहे. त्यांच्या पुढे एक सेल आहे अशीच बरोबर. तर ते अटॅच कशी होते लॅटरल अटॅच. लॅटरल अटॅच हे बघा अशी एक सेल आणि दुसरी सेल इंटरकॅरेक्टर बरोबर. फ्रंटला नाही लॅटरल. इथे तुम्ही जर डायग्रामच तशी काढली लॅटरल अटॅचमेंट डायग्राम काढताना तुम्ही लॅटरल दाखवलं चला विचार. सर ॲडेरन्स जंक्शन जे कम्स ऑन द लॅटरल सरफेस. ह्याच्यामध्ये काय ते हॅव इंटरमिडिएट परनार्वेज. मेजर प्रोटीन इन्व्हॉल्व इन द जंक्शन ऑफ कॅडेरिन अँड कॅटिलिन लाईक द टाईट जंक्शन्स. त्याच्यामध्ये दे आर लिंक टू द ॲक्टिव्ह सायटोस्केलेटन अँड ऑल्सो इन्व्हॉल्व द इंट्रासेल्युलर सिग्नलिंग अँड इन द रेग्युलेशन जीन एक्सप्रेशन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द जीन एक्सप्रेशन. Gene expressions. Protein involved in the cadherin and the catenin. Protein involved cadherin and catenin. Protein involves cadherin and catenin in the adherence junction and responsible for the gene expression, the regulation of gene expression. थोडं टेक्स्ट आहे त्याच्यानंतर डेस्मोझोम्स. हे नावं तर आपल्याला माहिती असते. डेस्मोझोममध्ये काय लोकेटेड होतं लॅटरल सरफेस. अगेन इट इज ऑफ द लॅटरल सरफेस ऑफ द सेल. The tissue that are particularly subject to mechanical stress such as the skin, gastritis, mucosa and myocardial matter. आता जिथं स्ट्रेस येणार आहे, मेकॅनिकल स्ट्रेस असणार आहे, त्याच्यासाठी हे डेस्मोझोम्स खूप हे सुद्धा आपण त्याच्यानंतर लॅटरल सरफेस. स्किनवर ॲब्रेशन झालं किंवा GIT मध्ये जे इंजुरीज आहेत, लॅटरल इंजुरीज आहेत, डेस्मोझोम्स काम करतात. तुम्हाला जे मेकॅनिकल स्ट्रेस डेस्मोझोम्स. मेजर प्रोटीन इन्व्हॉल्व इन द कॅडेरिन सुपर फॅमिली and include the desmoglein and desmoglein. हे लिहून घ्या बघा. डेस्मोग्लीन अँड डेस्मोपोलिन ही मॉलिक्युल्स असतात. ऑटोइम्यून डिसीज आहेत पॅम्पिगस, ज्यामध्ये आपले डेस्मोझोम्स काम करत नाहीत, मालफंक्शन होतं.
पॅम्पिगस म्हणजे स्किन डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये तुमचे डेस्मोझोम जे लॅटरली अटॅच असतात सेल वॉलला ते फंक्शनल नसतात. म्हणजे जिथं स्ट्रेस मेकॅनिकल स्ट्रेस येणार आहे तुमच्या सेल वॉलवरती, म्हणजे स्किनचा असेल, ब्लॅडरचा असेल किंवा मग GITचा असेल किंवा मायोकार्डियमचा असेल, जो स्ट्रेस येणार आहे तो स्ट्रेसला ते कोपअप नाही करणार आणि त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते डिसफिगर करणार. अशी जर कंडिशन असेल तर पॅम्पिगस म्हणतात, टाईप ऑफ स्किन डिसऑर्डर. आणि शेवटचा आहे हेमिडेस्मोसिस. दिस हेल्प्स टू फिक्स द बेसल एपिथेलियल सेल्स. बेस हे बेस अटॅच आहे, दोन जे आय सेलचे जे बेस आहे, एक सेल आणि एक सेल यांचं बेसला अटॅचमेंट आहे एपिथेलियल सेल्स. तर क्रिटिकल प्रोटीन्स याच्यामध्ये कुठले कुठले आहेत तर इंटिग्रीन आहे, आणि दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ड्युरिंग द वुंड हिलिंग प्रोसेस. एक गोष्ट बुलस पॅम्पिगॉइड इज अ डिसऑर्डर इन विच द हेमिडेस्मोझोम इज रिस्पॉन्सिबल. तर तुम्हाला एमसीक्यू क्वेश्चन येत टाकतात, तर ते दोन दिले हा एमसीक्यू असू शकतो तुम्हाला. एक आहे डेस्मोझोम्स रिलेटेड विथ द पॅम्पिगस आणि हेमिडेस्मोझोम रिलेटेड टू बुलस पॅम्पिगॉइड. ह्या बुलस पॅम्पिगॉइडमध्ये काय होतं, the dysfunction of hemidesmosomes result in increase of fragility and blistering of the skin tissue. Skin tissue ची fragility वाढते आणि blisters तयार होतात. fragility वाढते म्हणजे सेलला थोडा जर स्ट्रेस आला तर सेल तुटतात आणि blisters तयार होतात, म्हणजे फुटकळ्या तयार होतात. आणि त्या can be pathological in certain skin condition. We can call as a bullous pemphigoid. and bullous pemphigoid हा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये त्या सेल ज्या असतात त्या सेल काय होतात, फ्रॅजाईल असतात. ते किंवा डिस्टंट फॉर द स्ट्रेस जर त्याच्यावर पडला तर त्याला कोपअप नाही करतात, तुटतात. त्याला म्हणतो स्किन पॅथॉलॉजी कंडिशन आहे. ठीक आहे, अशा रीतीने तुमचा डिफिकल्ट आहे इंटरसेल्युलर. तुम्हाला कुठल्या नावाने एक्झाम क्वेश्चन येऊ शकतो, इंटरसेल्युलर जंक्शन, इंटरसेल्युलर कनेक्शन. तर ही तुम्हाला डायग्राम काढायची आहे, टाईट जंक्शनची डायग्राम काढायची आहे. आउटपुटला आहे ते एक सेल आहे, ते एक सेल आहे दाखवलं समोर दाखवलं त्यांना दाखवायला हे त्याच्यानंतर लॅटरल आणि बेसल. लॅटरल वॉल ऑफ सेल्स, बेसल वॉल ऑफ सेल. बेसलला कुठले कुठले आहे तुमचे हेमिडेस्मोझोम्स जे आपला हार्ट डिसीज करतात, बुलस पॅम्पिगॉइड डिसीज करतात. आता तुम्ही बघा प्रेझेंटेशन तर तुम्ही इथे काय केलं, बेस काढले आणि तिथून हेमिडेस्मोझोम काढले, त्याच्या ब्रॅकेटमध्ये जर बुलस पॅम्पिगॉइड काढले याच्यामध्ये तुम्ही ब्रॅकेटमध्ये बुलस पॅम्पिगॉइड केलं, बुलस पॅम्पिगॉइड हेमिडेस्मोझोम आणि बेसला काढला. डेस्मोझोमच्या ब्रॅकेटमध्ये पेम्पिगस बरोबर. लॅटरल वॉलला तुमचे डेस्मोझोम्स आहे, तुमचे गॅप जंक्शन्स आहे, ॲडेनल जंक्शन आहे आणि टाईट जंक्शन. एकच आहे हेमिडेस्मोझोम बेसला. बेसला म्हणतात की दो सेल attached toward the base. म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल अशी बेसमेंट मेंबर आहे, बेसमेंट मेंबरला हे सेल तुमच्या शाळेच्या म्हणजे बेसमेंट मेंब्रेन टू सेल ही अटॅचमेंट जी आहे त्या अटॅचमेंट बेसमेंट मेंबर आणि इथे जे बाकीचे आहेत टाईट जंक्शन ही लॅटरल म्हणजे काय, म्हणजे ही एक सेल आहे असं अटॅचमेंट. इथे डायमेन्शन ऑप्शन ते दोन लॅटरल आणि बेस. थोडं ट्विस्ट असायला डिटेल
डोग्मा ऑफ सेल बायोलॉजी मॉलिक्युलर डोग्मा असं जर विचारलं तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन हा क्वेश्चन येत नाही बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा मोठे फिरून विचारू शकतो. ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन, पहिले ट्रान्सक्रिप्शन असते, ट्रान्सक्रिप्ट होतं की काय आपल्याला प्रोटीन्स बनवायचे, नंतर तुमचा RNA फॉर्म होतो आणि RNA मेसेंजर RNA हा घेऊन तुमचं ट्रान्सलेशन होतं. तुम्हाला क्वेश्चन येणार आहे apoptosis is a program cell. Program cell. Wiley and Curie, 1972, described the genetically mediated death of the cell. It was called the variety of physiological and pathological condition. A genetically mediated death of cell. Which means the cell आहे त्याची प्रोग्राम डेथ इज प्रोग्राम, डेथ होना है और ये अगोदर प्रोग्राम झाले, इसकी 120 डेज के बाद आरोग्याची डेथ इज प्रोग्राम, इट इज जेनेटिकली ड्रिवन. जीवनाचं मिळालं आहे तो 120 दिवस आहे. जसं आपली ह्युमन बॉडी जी आहे आपल्याला 60 डेज आहे बरोबर, लाईफ स्टाईल जास्त तसं अपोप्टॉसिस ही प्रोग्राम सेल आणि लक्षामध्ये त्याच्यामध्ये काय लिहिणार एक आहे फिजिओलॉजिकल आणि दुसरं आहे पॅथॉलॉजिकल. फिजिओलॉजिकलमध्ये काय ट्रेमेंडस अमाउंट ऑफ ऑक्टोपस ऑकर इन द टिश्यू दॅट आर इन्व्हॉल्व्ड इन द डेव्हलपमेंट. Even in the adult human, billions of cells die each hour and tissues such as intestine and bone replaced by new cell program cell death. Normal balance by the formation of new cell in the other body tissue would shrink or grow excessively. याचा यूज फिजिओलॉजिकल काय आहे किंवा 120 दिवसाच्या नंतर आपल्याला नवीन सेल मिळते. नंबर 1 we get the new cell after 120 days. आज सेल नवीन मिळते. नंबर 1. नंबर 2 जर डेथच नाही तरी आपल्याला ओल्ड सेल असणार आपल्याकडे बरोबर. म्हणजे ओल्ड सेल आहेत त्या फंक्शनली नसतात, तेवढं फंक्शनल नसतं, म्हणजे फंक्शन जे तर तेवढे त्यांचे ॲक्टिव्ह फंक्शन्स नसतात बरोबर. पण फिजिओलॉजिकल प्रोग्राम सेल इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. फिजिओलॉजिकल म्हणजे नॉर्मल हे आहे त्याचे डेथ न्यू सेल पण रिप्लेस होऊ शकतात. बॅलन्स फॉर्मेशन बॅलन्स आहे तुमच्या ओल्ड आहे डिजनरेट तर इट्स अ बॅलन्स. पॅथॉलॉजिकल काय रिसर्च स्टडी shows that the abnormal person may play a key role in neurodegenerative diseases, Alzheimer disease, as well as the cancer and autoimmune disorders. Alzheimer, cancer and autoimmune disorders. एक example सांगतो जी आपली ब्रेस्ट सेल्स आहे त्याच्यामध्ये ती BRCA2 जीन असते. BRCA2 जीन ती जीन मध्ये जर असेल नॉर्मली जे काय ब्रेस्ट सेलची जी काय लाईफ आहे ते रेग्युलेट त्या जीनचं जर म्युटेशन झालेलं असेल तर ब्रेस्ट सेल जे आहेत त्याची प्रोग्राम सेल होत नाही. तशाच राहिल्याच्या सुरुवातीला जे बिनाईन नेचर असतं आपल्या सेलचं बिनाईन हार्मलेस which convert into malignant nature, into malignant nature. कारण की त्यांचं फंक्शन जे असाइन केलेलं आहे त्या डिरेक्शनसाठी त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा होतं. त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल प्रोटीन्स केले म्हणजे ॲबनॉर्मल प्रोटीन्स म्हणजे स्ट्रक्चरली सेल विल बिकम ॲबनॉर्मल आणि फंक्शन सुद्धा त्या सेल ॲबनॉर्मल प्रोटीन्स क्रिएट करतात. जर त्यांची वेळेवर तर देत नाही ॲबनॉर्मल प्रोटीन्स डेव्हलप होतात आणि ॲबनॉर्मल फंक्शन्स होतात. त्याच्यामुळे काय होतं
एक सेल आहे ती सेल 100 सेल्स आहे ॲपॉनॉर्मल 100 1000 1000 अशा सेल्स तयार करतात अशा सेल तयार करत फिजियोलॉजिकल प्रोसेस तर फिजियोलॉजिकल प्रोसेस सेकंड रिझन आहे अल्झायमर अल्झायमर डिसीज म्हणजे न्यूरोजेनेटिक डिसीज आहे अल्झायमर ब्रेन डिसऑर्डर्स अल्झायमर्स न्यूरोजेनेटिक डिसीज न्यूरो डिजनरेशन्स असे आहे न्यूरॉनल सेल्स आहे न्यूरॉनल सेल नवीन तयार होत नाही न्यूरॉनचे जे आहे ब्रेनमध्ये जे न्यूरॉन्स आहेत त्या नवीन सेल तयार करत जे तुम्हाला आई वडिलांकडे मिळालेलं आहे ॲट द टाइम ऑफ बर्थ तेवढीच न्यूरॉन तुमच्याकडे कॉन्स्टंट Some drugs that have been used successfully for chemotherapy in cancer cells. Apoptosis is not associated with inflammation because such apoptosis occurs by body weight on the inside, maintained with the plasma rapidly, phagocytic cytoplasm. This facilitates the expansion of the cells. Apoptosis or neural cellular pathway. एवढी गरज नाही तुम्हाला इंट्रेन्सिक पाथवे असतो मायटोकॉन्ड्रिया एक्सट्रिन्सिक पाथवे ही बेसिक झालं पण पाथवे कुठले असं जर विचारलं तर पाथवे एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक पाथवे एक्सट्रिन्सिक briefly described below. Number one, autophagy. It is a form of cell death where the cell sequesters its cytoplasm and organelles in vesicles which are acted upon by lysosomes in the cell. The cell defect can itself autophagy is the cascade dependent. Cell death होते cell engulf itself. आपण बघितलं apoptosis mediated through several pathway. त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक आहे, एक्सट्रिन्सिक आहे आणि एन्झाईम पाथवे आहे.
आता मी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की apoptosis is not the only form of cell death. म्हणजे काय? Apoptosis is not the only form of cell death. There are other mechanisms by which cell dies and these are briefly described. आता apoptosis सोडून सेलची डेथ होते. कुठली फॉर्म आहे? ऑटोफेजी. त्याच्यामध्ये काय होतं? इट्स अ फॉर्म ऑफ सेल डेथ वेअर द सेल सिक्वेस्टर इट्स साइटोप्लाझम. जो साइटोप्लाझम आहे and organic vesicles which are active on the lysosome. एन्झाइम्स असणार जे सेल ऑर्गॅनिक सेल सायटोप्लाझमला डिस्ट्रॉय करतात. लायझोसोममध्ये एन्झाइम असं माहिती आहे आपल्याला, डिस्ट्रॉय करतात. द सेल इन इफेक्ट कॅन itself ऑटोफेजी कॅस्पेज इंडिपेंडेंट. ही अशी प्रोग्राम डेथ होणार नाही आहे. पण एक सेल आहे, सेलमध्ये लायझोसोम आहे. लायझोसोम तुमच्या सायटोप्लाझमला डिस्ट्रॉय करतोय आणि तुमच्या सेल ऑर्गनला डिस्ट्रॉय करतोय. ऑटोफेजी. आता त्याची सिग्निफिकन्स काय? ऑटोफेजी जी आहे, जर तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग केलं किंवा मदत फास्टिंग तुमची जास्त आहे, ऑटोफेजीची प्रोसेस ट्रिगर होते आणि सेलमध्ये जो प्रोटीन्स आहेत, डिफॉर्म प्रोटीन्स आहेत, डिफॉर्म म्हणजे कुछ काम के प्रोटीन्स होते, वो प्रोटीन्स युटिलाइज होते. म्हणजे आपण बाहेर फूड घेत नाही, पण सेल काय करते? सेलला तर फूड पाहिजे. तुम्ही फास्टिंगमध्ये सेल को फूड चाहिए, तो सेल यूटिलाइज एट्स डिफॉर्म प्रोटीन्स, जो बेकार प्रोटीन्स है उसे यूटिलाइज करेगी एंड रिसाइकल. डिफॉर्म प्रोटीन्स यूज करेगी, रिसाइकल करेगी, यूज करेगी. तो मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये 100 ट्रिलियन्स ऑफ सेल्स आहेत, तर किती डिस्ट्रॉय होतात, किती रिजनरेट होतात, किती रिजनरेट होतात, बरोबर? तर त्या डिजनरेट होणाऱ्या सेल आहेत त्यांचा यूज काय? ते आपल्याला यूज करायचे, रियूज स्ट्रक्चर म्हणून ते रियूज करायचे, नवीन प्रोटीन्स बनवायचे. हे काम करते ऑटोफेजी. म्हणून सध्या जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ते काय करतात? फास्टिंग करतात. आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे, कल्चरमध्ये फास्टिंग करतात, बरोबर? ह्याचं सायंटिफिक मेकॅनिझम पाठीमागं काय? सायन्स काय? सायन्स ही है कि सेल यूटिलाइज इट्स डिफॉर्म प्रोटीन्स. ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. सध्या बघा किती लोक डायबेटिकचे लोक आहेत की नॉन डायबेटिक, ते फास्टिंग करतात. फास्टिंगमध्ये इंटरमिडिएट फास्टिंग, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोटल फास्टिंग, असे वेगवेगळे फास्टिंगचे प्रकार आहेत. उपवास हा महत्त्वाचा आहे, रिझन हे आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स सेलमध्ये. ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्स सेल करण्यासाठी तुम्हाला 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. सोडियमची लेवल ECF मध्ये 142 असते आणि ICF मध्ये 10 असते. त्याच्या उलट करायचं, तुम्हाला पोटॅशियमची 4 असते आणि 140 असते. मी असं म्हटलं की सोडियमची लेवल खूप जास्त बाहेर असते, सोडियमची लेवल खूप जास्त बाहेर असते. म्हणजे काय? म्हणजे सेल, हा पॉईंट तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवायचा. याच्यावरती कुठलाही क्वेश्चन नाही. सेल इज बॅग ऑफ पोटॅशियम फ्लोटिंग इनसाइड ऑफ वॉटर. हा पॉईंट लक्षात ठेवा. याच्यावर आपल्याला लक्षात येतं की सेलच्या मध्ये पोटॅशियम जास्त आहे आणि बाहेर सोडियम जास्त आहे. तर पोटॅशियम मध्ये जास्त किती आहे? 140 आहे आणि सोडियम बाहेर किती आहे? 142. हे 2 अंक लक्षात ठेवायचे. सेल इज अ बॅग ऑफ पोटॅशियम फ्लोटिंग इनसाइड ऑफ वॉटर. म्हणजे सेलच्या मध्ये 140 आणि सेल पोटॅशियम अँड आउटसाइड 142 सोडियम. हे 2 गोष्टी आपल्या लक्षात आहेत, बरोबर? तर आता ट्रान्सपोर्ट होणाऱ्या सबस्टन्स थ्रू सेलमध्ये ट्रान्सपोर्ट करना है तो कुछ तो डिफरेंस होना चाहिए, कॉन्सेंट्रेशन डिफरेंस होना चाहिए. ट्रांसपोर्ट करना है तो ट्रांसपोर्ट करने के लिए सेल वॉल है, एक्स्ट्रा सेलुलर फ्लूइड, इंट्रा सेलुलर फ्लूइड.
अंदर से बाहर, दिस इज ट्रांसपोर्ट, दिस इज ट्रांसपोर्ट। तो पहला जो ट्रांसपोर्ट है वो है अपना डिफ्यूजन एंड एक्टिव ट्रांसपोर्ट। ट्रांसपोर्ट पाथवे थ्रू द सेल मेम्ब्रेन एंड द बेसिक मेकॅनिझम ऑफ ट्रान्सपोर्ट। तर बघा आता पहिलं तुमचं डिफ्यूजन, त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये, तर जर डिफ्यूजन विचारलं तर आपल्याला आलं पाहिजे, बरोबर। तर डिफ्यूजनमध्ये काय सिंपल डिफ्यूजन आहे आणि फॅसिलिटेड डिफ्यूजन असतं, बरोबर। तर त्या डिफ्यूजनमध्ये तुम्हाला डायग्राम काढता येईल का बघा। All the molecule ion in the body fluid including the water molecule and dissolved substance are constant motion आणि ते सारखे तुम्हाला इन अँड आउट होत असतात, एक्स्ट्रासेल्युलर, इंट्रासेल्युलर, इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलर। ही तुम्हाला डायग्राम काढायची पडेल। ही डायग्राम काढायची सिंपल डिफ्यूजनमध्ये तुमचे चॅनल प्रोटीन्स आहेत आणि कॅरियर आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला कॅरियर प्रोटीन्स आहेत। तर डिफ्यूजनमध्ये दोन प्रकार आहेत, एक सिंपल डिफ्यूजन, दुसरा फॅसिलिटेड डिफ्यूजन। तर सिंपल डिफ्यूजनसाठी तुम्हाला कॅरियर प्रोटीनची गरज नसते, सिंपल डिफ्यूजनसाठी कॅरियर प्रोटीनची गरज नसते, ते डायरेक्ट डिफ्यूजन, वॉटर बाहेर जास्त आहे मध्ये येतं, सिंपल डिफ्यूजन। बट यू गॉट चॅनल प्रोटीन्स, चॅनल तर राहणार, चॅनल प्रोटीन्स तर राहणार, पर कैरियर प्रोटीन्स है कि जो उसको अंदर से बाहर लेके जाएगा, बाहर से अंदर लेके आएगा। ये काम कोई नहीं करेगा, सिंपल के लिए, सिंपल तो इजीली जाएगा। हाँ, तो कैरियर प्रोटीन्स किसको किसको लगेंगे, एक तो फैसिलिटेड डिफ्यूजन, जो डिफ्यूजन फैसिलिटेट होना है, कोई मदद करना है, फैसिलिटेट होना है दिस डिफ्यूजन। एंड सेकंड इज आवर एक्टिव ट्रांसपोर्ट। तो फैसिलिटेड डिफ्यूजन एंड एक्टिव ट्रांसपोर्ट रिक्वायर द कैरियर प्रोटीन्स। हा तुमचा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे। आता डिफ्यूजन जे होणार आहे बाळांनो, म्हणजे लिपिड सॉल्युबल सबस्टन्स हे डायरेक्टली जातात लिपिड सॉल्युबल, कारण की आपले सेल वॉल लिपिड सॉल्युबल आहे, बरोबर। सेल वॉल कंपोज ऑफ लिपिड, पण जे नॉन लिपिड सॉल्युबल आहेत ते त्यांना प्रोटीन चॅनल्स लागतात। लिपिड सॉल्युबल जे फॉर एक्झाम्पल काय तुमचं ए आहे, डी आहे, एडी हे जे आहे ते डायरेक्टली मध्ये जातात, बाकीचे जे विटॅमिन्स आहेत किंवा बाकीचे प्रोटीन्स आहेत यांच्यासाठी मात्र प्रोटीन्स लागणार आहेत चॅनल। तसं हार्मोनमध्ये पण तसंच करतो, हार्मोन जे स्टिरॉइड सॉल्युबल्स आहेत, स्टिरॉइड ते डायरेक्टली मध्ये जातात, स्टिरॉइड पण जे प्रोटीन हार्मोन्स आहेत त्यांच्यासाठी कॅरियर प्रोटीन्स आलं लक्षात, रिसेप्टर असतात, सेम ही मेकॅनिझम तिकडे पण आलं लक्षामध्ये। ही डायग्राम तुम्हाला काढता येईल, ही महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे तुमचं ट्रान्सपोर्ट ऑफ सोडियम अँड पोटॅशियम प्रोटीन चॅनल्स। हे तुम्हाला पाहिजे ट्रान्सपोर्ट ऑफ सोडियम। तर ट्रान्सपोर्ट ऑफ सोडियम साठी बघा, दिस इज द आउटसाइड, दिस इज इनसाइड। हा तुमचा सोडियम आहे, सोडियमचा गेट सुरुवातीला क्लोज आहे, नंतर सोडियमचा गेट नंतर ओपन होणार, हा सोडियम बाहेर मध्ये येणार, बरोबर। त्याच्यानंतर आउटसाइड, दिस इज इनसाइड, नंतर गेट जो आहे हा नंतर क्लोज होणार मधला, आणि नंतर तुमचा पोटॅशियम गेट ओपन होणार। म्हणजे मोटा मोटा ये है कि बाहर हमें मालूम है सोडियम जाता है, तो बाहर से सोडियम अंदर आने वाला है, बाहर से सोडियम अंदर आने वाला है, बाहर सोडियम जाता है, अंदर पोटॅशियम जा रहा है तो पोटॅशियम अंदर से बाहर जाएगा। सोपं लक्षात ठेवण्यासाठी हे निघालं, लक्षात ठेवा, नोकिया पंप माझा, नोकिया सोडियम आउटवर्ड, नो एन सोडियम आउटवर्ड, पोटॅशियम इन इनफ्लक्स। लक्षामध्ये आपलं एक्झाममध्ये कन्फ्युजन इथं आपल्या लक्षात राहतं, पण एक्झाममध्ये जर कन्फ्युजन झालं तर मी जे दोन पॉईंट्स लक्षात ठेवतो, सेल बॅग ऑफ पोटॅशियम फ्लोटिंग इनसाइड ऑफ वॉटर, दुसरं लक्षात ठेवतो नोकिया पंप। तर नोकिया पंपवरती पूर्ण तुम्ही
लिहू शकता. लक्षात ठेवा, सुरुवातीला सोडियमचा गेट बाहेरचा बंद असतात, नंतर ओपन होणार, सोडियम एंट्री करणार. सोडियम एंट्री केली की मधला जो गेट आहे त्याचा मधला गेट हा क्लोज होणार. मधला गेट क्लोज होणार. मग पोटॅशियमचा गेट हळूहळू ओपन होणार आणि पोटॅशियम एक्झिट होणार. एवढं तुम्हाला लक्षात ठेवता येईल. जर तुम्हाला ह्याच्यावरती खूप चांगले मार्क घ्यायचे असेल तर पॅच केला मेथड फॉर रेकॉर्डिंग आयन करंट सिंगल चार्ज. तुम्हाला खूप चांगले मार्क घ्यायचे असेल तर ही तुम्ही डायग्राम काढू शकता. सेल आहे, सेल आहे, सेलच्या बाहेर एक इलेक्ट्रॉन आणि मध्ये एक इलेक्ट्रॉन. हे रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग हे रेकॉर्डिंग असे रेकॉर्डिंग असते. रेकॉर्डिंग मध्ये काय दिसतं आपल्याला? ओपन सोडियम चॅनल्स, सोडियम चॅनल्स ओपन झालेले इथे, बरोबर. सोडियम चॅनल्स तुमचे ओपन होणार. इथे ओपन मध्ये तुमचं व्होल्टेज जास्त दाखवले. याच्यावरून आपण लक्षात येतं की सोडियम ह्या ठिकाणी ओपन आणि इथे सोडियम क्लोज असणार आहे. ओपन क्लोज, ओपन क्लोज. इथे तुम्ही ऑल ऑर नन प्रिन्सिपल पण लिहू शकता. ऑल ऑर नन, ऑल ऑर नन लिहू शकता. तो मोटा मोटा ये है कि आज क्लास अगर ट्रांसपोर्ट क्वेश्चन आता है, कुछ भी नहीं लिखा, सिर्फ डायग्राम डायग्राम के इनसाइड से आउटसाइड से एक इलेक्ट्रॉन में एक इलेक्ट्रॉन बाहर में रिकॉर्डिंग. दूसरे आज क्लास टेक्निक्स रिकॉर्डर सोडियम और पोटेशियम वोल्टेज और इलेक्ट्रिकल एक्टिविटी. ठीक है. सेकेंड, facilitated diffusion require the membrane carrier proteins to facilitate diffusion. He diagram effect of concentration of substance on the rate of diffusion through the membrane by simple diffusion, facilitated diffusion. This is the facilitated diffusion. This is simple diffusion. Simple diffusion के लिए कोई दिक्कत नहीं है, जितना है उतना जाएगा up to the maintaining the concentration gradient. Concentration gradient इक्वल हुआ तो ठीक है, बट कैरियर को लिमिटेशन से कैरियर प्रोटीन्स कितने हैं? अगर सैचुरेशन हुआ तो जितने तुम्हारे कैरियर प्रोटीन सब यूज होगी तो कोई फायदा नहीं. हम लोग शुरू ही graph shows that the facilitated diffusion approaches the maximum rate. Facilitated diffusion approaches the maximum rate called as Vmax. Maximum rate called as